बस पुरे झालं मंदा. तिला बोलण्याच्या आधी स्वतः थोडा विचार करून बोलत जा. सिरियसली आहे, तुला कळते का तू काय बोलतेस? आणि आधी ऐक, तर बघ, आय एम रिअली सॉरी. तुला माहिती आहे ना तिचा स्वभाव कसा आहे. तू नको ना, इग्नोर कर ना तिला प्लीज यार. तो मला माहिती आहे यांचा स्वभाव. दिस इज सो बॅड. म्हणजे मी माझ्या लेवलनी खूप प्रयत्न करते यांना हॅपी करायचं, यांना खुश करण्याचा, पण शी हेट्स मी फॉर नो रिझन. शी जस्ट हेट्स मी. अधिरा, नाही अधिरा, हे बघ, हा प्रॉब्लेम तुझा नाही, हा प्रॉब्लेम हिचा आहे. हिला काय वाटेल ते बोलू दे, पण तू अजिबात त्रास करून घ्यायचा नाहीस. हो ना, तिला त्रास होतो, तुम्हाला त्रास होतो. माझ्या त्रासाचं तर कोणाला काही पडलेलंच नाहीये. मला किती त्रास होतो तो जरा बघा ना. एक तर आपल्या संपूर्ण सोसायटीमध्ये माझ्या वयाच्या बायका आज्या झाल्यात किंवा आज्या होत आहेत. प्रत्येक वेळेला मला फोन करतात, म्हणतात, मंदाकिनी ताई माझ्या नातीसाठी फ्रॉक शिवा हो, मंदाकिनी ताई माझ्या नातूसाठी स्वेटर विणा हो. राग येतो ना. प्रत्येक वेळेला संध्याकाळी सगळ्या जणी आपल्या नातवंडांना घेऊन येतात. मेळावा भरलेला असतो तिकडे, सगळे आज्या येतात तिकडे गार्डन मध्ये. मी ते त्यांचं आयुष्य आहे मंदा. तू त्यांची आणि आपली तुलना कशाला करतेस? आता त्यावरून या दोघांना त्रास देणं बंद कर. मी नाही त्रास देत कोणाला. मला त्रास होतोय ते मी बोलतेय. मला जरा माझ्या त्रासाकडे बघा बघा. मला ना ग्रुपवरती रोज मेसेज येतात, मंदाकिनी ताई आजी कधी होणार. मला ना म्हणतात एखादा चांगला डॉक्टर बघा तुमच्या मुलासाठी आणि सुनेसाठी. असे असे खूप डॉक्टर सुचवतात. कोण कोण घरगुती उपाय पण सुचवतात. कोण कोण म्हणतात जा या देवाकडे जा, त्या देवाकडे जा, नवस माग मग होईल मूल. त्रासली हो, त्यांना उत्तर देऊन देऊन ना खूप त्रासली मी. आता त्यांना काय सांगू? या सगळ्या गोष्टींना आमची ही अतिशय आणि सून जबाबदार आहे. आई हे बघ, असं काही नाहीये. हे बघ, इट्स जस्ट की ह्या डिसिजन मागे ना आमची काही कारण आहे, तेवढंच. सोड ना, आमची 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 म्हणू नकोस. एकटीचं बॅड आहे. हिने नको नको त्या गोष्टी तुझ्या मनामध्ये भरवलेल्या आहेत आणि तू तिच्या होला हो म्हणतोस. अरे कधीतरी नवऱ्यासारखं वाग. तुझी मतं नाहीयेत का तुला? आई कमॉन, तुम्ही ठरवून टाकलंय का? तुम्ही डिसाइडच केलंय का की सगळ्यासाठी मलाच ब्लेम करणार आहात तुम्ही? हा अधिरा थांब जरा, मला विचारू दे, नवऱ्यासारखं वागणं म्हणजे नक्की काय करायचं सांग ना. आणि तू कशावरून ठरवलंय की मी नवऱ्यासारखा वागत नाहीये? हा पुरुषार्थ म्हणजे काय? तुझ्यासारखं मी तुझं ऐकून माझ्या बायकोला आई होण्यासाठी फोर्स करू, हेच ना? चुकीचं आहे हे. माहित आहे. आणि आई तुला ना कल्पना नाहीये, आजच्या घडीला मुंबई सारख्या शहरात एका लहान मुलाला वाढवणं किती कठीण आहे. आम्ही नाही वाढवली. हे बघ आई, तो स्ट्रगल ना आम्ही रोज बघतो. आणि म्हणूनच आम्ही एकत्र मिळून थांबायचा डिसिजन घेतलाय. कारण आम्हा दोघांनाही एकमेकांच्या मतांचा आदर करतात. तुझ्यासारखे नाही होत आम्ही. हो, बघितलं आई. आई हा तुमचा मुलगा आहे ना? आई हा तुमचा मुलगा किती समजूतदार आहे, किती किती अंडरस्टँडिंग आहे. अँड आय एम रिअली सो हॅपी अँड आय एम रिअली सो लकी. जी गोष्ट याला कळते ती गोष्ट तुम्हाला का नाही कळत आई? आई मी होणार आहे, माझं शरीर बदलणार आहे कायमचं. त्यामुळे मूल जन्माला येऊ द्यायचं की नाही, जरी येऊ द्यायचं तर ते केव्हा येऊ द्यायचं, स्वतःच जन्माला घालायचं की अडॉप्ट करायचं, हा पूर्णतः सगळा डिसिजन माझा असला पाहिजे. आणि त्यानंतर रोहनचा आणि त्यानंतर तुमचा. बरोबर आहे. इथे पण आम्हाला मान शेवटीच. घरातल्या मोठ्यांना मान शेवटी. सासूला तर त्याच्यापेक्षाही शेवटी. आई बाबा
तुम्ही समजावा ना यांना प्लीज. यांना ना काहीच कळत नाही, माझा मुद्दाच कळला नाही यांना. मंदा ते सोडून द्या. पुरे झालं आता. आता या विषयावर चर्चा बंद. बस बस बस, तुम्ही तर बोलूच नका. तुम्हाला साधी बायकोची बाजू सुद्धा घेता येत नाहीये, कळलं? आई बस, मी आता काहीच बोलणार नाहीये. हाताची घडी, तोंडावर बोट. बोट ठेवायच्या अगोदर मात्र मी तुला एक सांगते, 1 वर्षाच्या आत या घरामध्ये पाळणा हल्ला पाहिजे. नाही जमणार. काय? नाही जमणार असं. तुम्ही अशी टाइम लाईन आम्हाला नाही देऊ शकत आणि असं अशा या मर्यादा तुम्ही नाही घालू शकत. बरं बरं, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. असं आहे ना तुमचं मत, मग माझंही मत सांगते. आता मला सोसायटीमध्ये कोणी विचारू दे, मंदाताई तुम्ही आजी केव्हा होणार आहात, सांगणार त्यांना. माझ्या सुनेलाच मूल नकोय. तिची कुवतच नाहीये मूल सांभाळायची. बरोबर आहे? आई हे बघ, तू असं काही करणार नाहीयेस आणि असं काही बोलणार नाहीयेस तू अधीराबद्दल. बोलणार. दिस इज नॉट डन. हे असं तुम्ही नाही बोलू शकत, कळलं का? यू वॉन्ट मी. अधीरा तुम्ही लिमिट क्रॉस केली आई. करणार, लिमिट क्रॉस करणार. काय करणार आहेस तू? मला घरातून हाकलून देणार परत? व्हॉट? सो बेसिकली मला कळलंय आता तुम्ही ना असं ऐकणार नाही आहात. मला माहिती आता मला काय करायचं. अधीरा हॅलो नंदुताई. सगळ्यांचीच मनमानी झाली आहे या घरात. वाटलं होतं गुपचूप जाऊन त्या म्हातारीशी जरा बोलेन, पण होती स्वानंदी. पूर्वी ती म्हातारी गपचूप ऐकायची सगळं माझं. त्या जुन्या दिवसांची तिला आठवण करून देणार होते मी. सांगणार होते बस झालं आई, आता प्लीज आता बडबड करू नका. जे आहे ते आता आपल्याला एक्सेप्ट करावं लागणार आहे. पण वय वाढताय ना तशी म्हातारीची हिंमत वाढायला लागते. बरोबर बोलतेस मम्मा तू. आणि मी पण नोटीस करते हा, ती स्वानंदी आल्यापासून हे सगळं घडतंय. आजी आहे ना तुझ्याशी आधी इतकं वेगळं वागायची आणि आत्ता वेगळं वागते. टोमणे मारायला लागली आहे मला. अक्कल शिकवते. जसं काय मी 50शीची बाई नाहीये, आज आलेली नवीन सून आहे घरात. तू लग्न करून आलीस तेव्हा पण अशीच वागायची का तुझ्यासोबत? तुला काय वाटलं हा एवढा राग त्यांच्याबद्दल काय आहे माझ्या मनात? ती म्हातारी आणि ती समरची आई दोघी मिळून बडबड बडबड करायच्या, नुसत्या लेक्चरवर लेक्चर झाडायच्या. पण म्हातारीने चुकून सुद्धा कधी तिजोरीच्या चाव्या दिल्या नाही मला. मला वाटलं होतं समरची आई गेल्यावर तरी तिजोरीच्या चाव्या म्हातारी माझ्या हातात देईल, पण कसलं काय सतत सतत दुय्यम वागणूक. मला कधी एका शब्दाने मला मान दिला नाही. तिला तर सतत असंच वाटतं त्या म्हातारीला की मी तिच्या धाकट्या मुलाची मूर्ख बायको आहे. या पलीकडे त्या म्हातारीने कधीच मला काडीची किंमत दिली नाही. आणि त्यात ही स्वानंदी, तिच्यामुळे वाढलंय हे सगळं.